पहिले वापीला गेले इकडनं 9 जण आम्ही नवरीला आणायला तिकडून वापीहून रात्री 12चा निघाल फंक्शन झालं. माझी मोठी मुलगी मधात होती, बाजूला छोटी मुलगी आमच्या मावशीची मुलगी बाजूला होती, आम्ही बाकी पाठी होतो. आम्ही नाश्ता केला पहिले मध्ये भजी वगैरे चहा पाणी पिलं. झोपीला ड्रायव्हर पूर्ण मी झोप बा 2 तास त्याला झोपवलं. कसं पुढे काय टायर तुटून पडायला म्हणतो काय माहित नाही. हो नवरीला घेऊन 26 तारीख लग्न आलं मग माझ्या मुलीचं. कारण आमच्या इकडे सत्याची पूजा. हो ते नवरीकडे राहायचं ना मुलीचा नवरा. ते फंक्शन झालं 26चं लग्न आलं. हो रात्री 12चा निघालो मी 9 जण. ड्रायव्हर मध्ये चाक तुटलं. मी बी खाली दबलो कस तरी बाहेर आलो. मी ओढलो माणसं. हो पाठीमाग बसलो होतो. मोठ्या बोरीला जास्त मार लागेल. दादा हा अपघात जो झाला याच्या आधी पण काही घटना घडली होती अशीच निघायच्या आधी आम्ही पूजा बरोबर केली. लिंबू नाही टाकलं काय याच्या आधी निघायच्या आधी थांबून पण गेलेलं होतं. आम्ही 7:30 निघणार पण तिची सासूबाई थोडं लेट जा. आम्ही लवकर प्रयत्न करत आम्हाला 2 दिवस झोप होती डोळ्यात ना. काळजी रात्र गाडी रात्री रात्र गाडी ड्रायव्हरला आम्ही झोपवलं 2 तास. आम्ही नाश्ता पाणी केला. अचानक कसं गाडी काय मला माहिती नाही. पाठी बसवलं पूर्ण दबलं होतं. कसं तरी जेवणच काढलं मला. रवी वागळ मुलीचं ना बाप आहे. नेमका काय अपघात झालेला आहे? आज सकाळी गुजरातहून अकोला जाण्याकरता एक लग्न लागून जात होतं आणि धरणगाव तालुका वराड येथे त्यांचा अपघात झाला. माझा मित्राचा अकोला मला एक कॉल आला करण शाहूंचा. त्यांनी मला सांगितलं की ॲक्सिडेंट झाला आहे माझ्या गावच्या लोकांचा. तर मी तर सिव्हिलला पोचलो तर त्यांचं 3 जणांचे डेथ झालेले होते. तर त्याच्यामध्ये एक नवरी आहे आणि 2 जेंट्स आहे. सदर मंत्री किस्मत साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत करत आहोत. जखमी किती आहे? तर 4 जखमी सर. एक छोटं बच्चं पण आहे. अपघात झाल्याचं कळतंय जळगाव जिल्ह्यामध्ये. नेमका काय अपघात आहे, किती जखमी आहेत आणि किती नाही? सध्याला रोड ट्रॅफिकचा ॲक्सिडेंट झालेला आहे सध्याला आहे आणि ह्याच्यात 9 रुग्ण आहेत. तर 9 पैकी 3 ब्रॉड डेड आलेले आहेत आणि बाकीच्यावर उपचार चालू आहेत. त्याच्यात एक मयत जी आहे ती नवविवाहित आहे, नववधू असल्याचं कळतंय खरं? हो बरोबर. कुठलं वराड काही कळलं सर ते? हे अकोल्याचं आहे. हे इकडं अकोल्याहून येत होता ते. तर हे येता असं रस्त्यात अपघात झालेला आहे.